नमस्कार, मी गुलशन नायकुडे, एक नॅचरोपॅथ, अरोमाथेरपिस्ट, ब्युटी आर्टिस्ट आणि लाईफस्टाईल कोच. तुम्ही कधी कुणाचं वय ऐकलं आणि एकदम थक्क झालात, असं कधी झालं का? अगदी त्या 30च्या दिसत असतात आणि वय ऐकल्यावर त्या 50 सांगतात. माझ्याबरोबर पण असं खूप झालं. पण मला हे सांगायचंय की ह्या ज्या 50च्या 40च्या लेडीज आहेत त्या नेमकं काय करतात. तर ह्या सगळ्या जणी बोटॅक्स घेत असतील का? तर नाही. कारण बोटॅक्स ही ट्रीटमेंट सर्वसामान्यांना, हायर मध्यमवर्गीयांना सुद्धा परवडणारी नाहीये. पण बोटॉक्स सारख्या रिझल्ट देणारे खूप अशा आपल्या घरामध्ये हर्ब्स आहेत किंवा तर आपल्या किचन मधल्या हर्ब्स, आयुर्वेदिक ज्या गोष्टी आपल्याला ऋषीमुनींनी लिहून ठेवलेल्या आहेत आणि आपण त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही, कारण काय ना, ते सहज उपलब्ध होतं म्हणून. तर जास्त काही वेळ न घेता मी हे सांगू इच्छिते की चेहऱ्यावरच्या रिंकल्ससाठी आपल्या किचनमध्ये असणारी तुरटी, दही, आपल्या किचनमध्ये असणारं दही, तुरटी, मध किंवा ग्लिसरीन या 4 पैकी 3च वस्तू ऍड करायच्या. आता त्या कशा प्रमाणात ऍड करायच्या ते आपण बघू. तर आता मी घेतली दही, 1 टेबलस्पून दही, अर्धा टेबलस्पून आपण घेतोय तुरटी पावडर. ती मी बाजारातून आणलेली तुरटी घरामध्ये थोडीशी टेचून मिक्सरमध्ये फिरवून बारीक केलेली आणि ही खूप दिवस चालते है ना. आणि जस्ट अर्धा टेबलस्पून आपण घेतोय ग्लिसरीन. हे झाले आपले फक्त 3च इन्ग्रेडियंट. तर पुन्हा एकदा बघू काय आहे. दही, ग्लिसरीन आणि तुरटी पावडर. याला खूप फेटायचंय. खरं इतकं छान फेटायचंय, इतकं एकजीव करायचंय की याला आहे ना क्रीम फॉर्म आला पाहिजे. तर आता आपण बघू की दह्यामध्ये काय आहे. तर दह्यामध्ये आहे लॅक्टिक ऍसिड आणि ब्लिचिंग प्रॉपर्टी, जे तुमचे चेहऱ्यावर असलेली डस्ट आणि ओपन पोर्स ज्या डस्टनी पॅक होते ते क्लीन करायचं काम दही करतं. ग्लिसरीन मध्ये खूप छान असं मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टी आहे. तर ते स्किनला इतकं छान मॉइश्चर ठेवतं, त्याच्यामुळं ग्लिसरीन पण आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इन्ग्रेडियंट जे आहे ते आहे यामध्ये वापरलेली आपण तुरटी. तुरटीचा वापर आपल्याला फक्त एवढाच माहिती की पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतो, किंवा पहिल्यापासून आपण पाहिले आपले वडील किंवा पुरुष मंडळी जे आहे ते शेविंग केल्यानंतर चेहऱ्यावर फिरवतात, म्हणजे त्याच्यामध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टी पण आहे. पण त्यामध्ये सगळ्यात महत्वाची टायटनिंग प्रॉपर्टी आहे. तुम्ही हातात जरी तुरटी थोडीशी घेतली, 2 थेंब पाणी टाकलं आणि हात धुतले ना तुम्ही, तर तुम्हाला जाणवेल की आपले हात थोडेसे असे अकसल्यासारखे वाटतात. म्हणजे त्याने होतं काय माहितीये का, की आपली जी लूज झालेली स्किन आहे ती स्किन ओढली जाते. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अँटीसेप्टिक पण असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील, तुमच्या चेहऱ्यावर वांग असेल, ते सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होतं. आणि हे आपण रोजही एकदा वापरू शकतो, पण किमान आठवड्यातून 2 वेळा कंपल्सरी वापरायला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला त्याचे छानसे रिझल्ट मिळतील. पहा, हे क्रीम फॉर्म मध्ये आपले मस्तपैकी फेस पॅक तयार झालेला आहे. याला तुम्ही थोडंसं जास्त बनवून छोट्याशा डबीमध्ये, काचेच्या डबीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. आणि दुसरी या पॅकचं बेनिफिट असं आहे की आपण हे आपल्या डोळ्यांवर लावू शकतो, ओठांच्या बाजूला लावू शकतो, ओठांवर लावू शकतो आणि हेअर लाईन जिथपर्यंत आहे अशा सगळ्या ठिकाणी लावू शकतो, गळ्याला लावू शकतो. हात पण तुमचे जर खूप टॅन असतील आणि खूप स्किन लूज झाली असेल तर तुम्ही हातांवर पण लावू शकता, फुल बॉडीला लावू शकता. अंडरआर्म्स तुम्ही कव्हर करू शकता. मानेला बऱ्याचदा आर्टिफिशियल ज्वेलरीनी काळेपणा आलेला असतो, त्याच्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. बॉडीला लावताना बाकी एक गोष्ट अशी थोडीशी करावी लागेल की त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ ऍड करावं लागेल, म्हणजे ते एक स्क्रबचं पण काम होऊन जाईल, है ना. आता फक्त जर आपल्याला रिंकल्सवर बोलायचं, मग अशी मी तुम्हाला सांगितलंच की रिंकल्स आणि एजचा आता तरी काही तसा खूपसा फरक राहिलेला नाही.
मी अगदी माझ्या क्लायंट्स कस्टमरपैकी पाहिलेलं आहे की जवळजवळ 20, 25, 30 या वयाच्या मुलींना सुद्धा रिंकल्स आहेत. का बरं इतक्या लवकर रिंकल्स होतात? एक तर वॉटर इनटेक कमी, धकाधकीचं जीवन, जंक. रिंकल्स हा विषय आता तसा वयाशी निगडीत राहिलेला नाहीये. आपण पाहिलेलं आहे की बऱ्याचदा 20, 25, 30च्या मुलींना सुद्धा रिंकल्स आहेत. याचं काय बरं कारण असतं? एक तर निष्काळजीपणा, कारण त्या वयात ना त्या छानच दिसत असतात आणि केव्हा रिंकल्स त्यांच्या चेहऱ्यावर येतात याचं त्यांना भानच राहत नाही. तर हे होतं एक तर चुकीची लाईफस्टाईल आपली जी आहे, जंक फूड खाणं किंवा कामाचा स्ट्रेस, अभ्यासाचा स्ट्रेस आणि अननेसेसरी घेतलेला स्ट्रेस. आणि ग्रोईंग असतं, धड त्या खूप मोठ्या पण नसतात, 20च्या मुलींविषयी बोलते मी. आणि अनटायडीपणा, ओव्हर कॉन्फिडन्स या सगळ्यांमुळे लहान वयाच्या मुलींना रिंकल्स दिसतात. आणि ज्या वेळेला आपण मॅच्युअर होतो, 35-40चे होतो आणि खरोखर तिथून पुढे काळजी घेणारी जी मंडळी आहेत, ज्या महिला आहेत, इव्हन जे पुरुष पण आहेत, त्यांची स्किन खूप छान दिसायला लागते, है ना. हे मी अगदी 50-60च्या सुद्धा महिलांच्या विषयी पाहिलेलं आहे. तर काही नाही, आपण स्वतःसाठी वेळ देणं, आपल्या स्किनला थोडं पॅम्पर करणं, त्यांना हायड्रेट ठेवणं, हे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की आपल्या हातात एक चालता बोलता करता येतात. खरं आपण पाणी चांगलं प्यायला पाहिजे म्हणून आपण पाण्याचं भरून ठेवायच्या, 2-3 बाटल्या भरून ठेवायच्या. आपण ते मोजत नाही बसावं लागत. मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण ते पाणी संपवलं, छोटी गोष्ट आहे. एखादं तुम्ही फ्रूट कंपल्सरी खा आणि ते फ्रूट जर सिट्रिक फ्रूट असेल, ऑरेंज असेल तर अतिशय चांगलं. आवळा पण आजकाल इझी अवेलेबल असतो, अगदी 12 महिने मिळतो. आणि तसा जात नसेल तर मग त्याच्या कॅन्डी आहेत, त्याच्या पावडर आहेत, त्याची टेस्ट एकदा अडॅप्ट केली आणि त्याची व्हॅल्यूला आपण व्हॅल्यू केलं ना की ह्या गोष्टी इनटेक करणं खूप सोपं आहे. आणि त्याचे रिझल्ट जेव्हा तुम्ही पाहाल तर बोटॉक्स वगैरेच्या कुठल्याही ऍडव्हर्टाईजला तुम्ही भुलणार नाही असं मला वाटतंय, है ना. सांगा बरं, मी आता जे काही तुम्हाला 3-4 इन्ग्रेडियंट सांगितले ते किती स्वस्त आणि सहज उपलब्ध असणारे आहेत. तर अशाच खूप काही माहितीसाठी, रेमेडीजसाठी आणि स्वतःची काळजी घेण्याविषयी जे काही छोटे छोटे फॉर्म्युले आहेत त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तर अशाच सोप्या रेमेडीजसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर तर नक्कीच करा. नमस्कार.